महाराष्ट्र शासनाचे होमगार्ड उपपथक सांगली या ठिकाणी शिस्तीचा बोजवारा. कारवाई झालेल्या लिपिकाचा तो फोटो व्हायरल. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. ब्रेकिंग. सांगली होमगार्ड कार्यालयात शिस्तीचा भंग, लिपिक कारवाईनंतरही वाद कायम. जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय सांगली यांच्या आदेशानुसार होमगार्ड विभागातील अंशकालीन लिपिकावर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येऊन कामकाजातील त्रुटी व कर्तव्यातील निष्काळजीपणा आढळल्याने होमगार्ड अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईअंतर्गत संबंधितास 5व्या प्रकारची शिक्षा देत पूर्वपदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आदेशाची अंमलबजावणी करून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित अंशकालीन लिपिक चंद्रकांत दादू कांबळे, फलटण नायक, सनद क्रमांक 2975 यांच्याबाबत आता नव्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या टेबलावर पाय ठेवून झोपलेल्या अवस्थेतील त्याचे छायाचित्र, तारीख, वेळ व लोकेशनसह समोर आले असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचे दृश्य पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी संबंधित बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र या प्रकारामुळे विभागातील शिस्त, जबाबदारी आणि कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिस्तभंग कारवाई झाल्यानंतरही अशा प्रकारचे वर्तन घडतेच कसे, तसेच संबंधितावर कोणाचा वरदहस्त आहे का, अशा चर्चांना कर्मचारी वर्गात उधाण आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी व आवश्यक असल्यास कठोर आणि पारदर्शक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. कारवाई की औपचारिकता, पुराव्यासह समोर आला होमगार्ड कार्यालयातील प्रकार. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका.